जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे पेगासस रायडर 200 आणि आपण सांगितल्याप्रमाणे आज आहे तारीख 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिवस आणि महाराष्ट्र दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कर्तृत्वाची आपल्या महाराष्ट्र दिनाच्या स्पेशल महत्त्वाची महाराष्ट्र कसा घडला त्या स्वातंत्र्य लढ्याची कहाणी तर आपण ऐकतच असतो. त्यामध्ये असलेल्या सर्वात महत्त्वाचे सेफ्टी फीचर्स या गोष्टीवरून आता आपण आपल्या रायडिंग गिअर्सच्या सेफ्टीबद्दल सर्व हा डिटेल व्लॉग आपण आता टाकत आहोत, ज्याच्यामध्ये माझे डिटेल रायडिंग गिअर्स त्याच्यामध्ये असणारे काय काय इन कंपोनंट्स आहेत, त्यांची प्राइसिंग किती आहे, ते कुठल्या कंपनीचं आहे, हे सर्व आपण आता इथे पाहणार आहोत. सर्वप्रथम आहे माझं रायडिंग जॅकेट, जे मी रायनॉक्समधून परचेस केलं होतं आणि हे स्टार इवो ह्या मॉडेलचं आहे. हे तुम्हाला कंपनीमधून डायरेक्टली परचेस करू शकता किंवा याचे ऑफिशियल स्टोर्स आहेत, तिथून देखील तुम्ही ऑफलाईन जाऊन डायरेक्ट परचेस करू शकता तुमच्या साईजप्रमाणे. मी रिकमेंड करेन की तुम्ही जेवढे पण आपले रायनॉक्सचे स्टोर्स आहेत ऑफिशियल, तिथून जाऊन तुम्ही हे साईज परचेस करा. कारण ऑनलाईनमध्ये घेतल्यानंतर आपल्याला एक मेन असतं की साईज, फिटिंग आणि कम्फर्ट ह्या गोष्टींचा आपल्याला कधी कधी इश्यू होऊन जातो. रायडिंग करत असताना खूप साऱ्या गोष्टी मॅटर करतात की तुम्हाला ते कम्फर्टेबल असलं पाहिजे, तुम्हाला त्याचं जास्त वजन नाही वाटलं पाहिजे, तुमच्या बॉडीला ते प्रॉपर फिट असलं पाहिजे आणि सोबतच त्याच्यामध्ये असणारे सर्व सेफ्टी फीचर्स ह्याच्यासोबत तुम्ही एकरूप झाला पाहिजेत. आता ह्यामध्ये आपण पाहूयात की हे रायनॉक्सचं जसं स्टार इवोचं हे रायडिंग जॅकेट माझ्याकडे आहे. हे ऑफिशियल साईटमधून मी परचेस केलं होतं, ऑफलाईन स्टोर्समधून. आणि ह्याच्यामध्ये लेवल 2चे C2 प्रोटेक्शन्स आहेत. याच्यामध्ये आपल्याला गार्ड्समध्ये मिळतात. एक बॅकरेस्टला गार्ड आहे, हा C1 लेवलचा आहे. बॅक प्रोटेक्टर खूप चांगला आहे, खूप बिल्ड क्वालिटी देखील खूप सुंदर आहे याची. चेस्ट प्रोटेक्टर आपल्याला ह्याच्यामध्ये 2 भेटतात, हे आपल्याला C2 लेवलचे भेटून जातात. अगेन हे खूप सुंदर मटेरियल आहे. ह्यानंतर आपल्याला जॅकेट्समध्ये इथे शोल्डर प्रोटेक्टर्स आणि आर्म प्रोटेक्टर भेटतात. आपल्याला ॲडजस्टमेंटसाठी इथे वेलक्रो क्रॅप्स भेटतात. हे जे मटेरियल आहे देखील खूप जास्त ब्रीदिंग आहे आणि कम्फर्टेबल देखील आहे. ह्याच्यावरती आपल्याला रेनी सीझनसाठी एक रेन विअर पण भेटतो आणि विंटर सीझनमध्ये राईड करण्यासाठी एक इनर शिल्ड पण भेटते. सोबत त्याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्टमेंटसाठी ते वेलक्रोसोबतच एक सुंदर अशी चेन आहे. चेनची बिल्ड क्वालिटी देखील रायनॉक्सची खूपच छान आहे, सुंदर आहे. माझ्या एक्सेल साईजप्रमाणे हे मी परचेस केलं होतं. तुम्हाला लार्ज, एक्सेल, मीडियम ह्या सर्व, डबल एक्सेल या सर्व साईजमध्ये देखील हे भेटू शकतं. तुम्ही ऑफलाईन स्टोअरमध्ये जाऊन ते परचेस करू शकता. ह्याच्यामध्ये मेन आहे की ह्याचं जे मटेरियल आहे ते खूप ब्रीदिंग आहे, खूप चांगल्या क्वालिटीचं आहे. ह्याची शिलाई देखील खूप चांगली आहे आणि ह्याला मी माझ्या लाँग राईड्समध्ये म्हणजे हम्पीमध्ये आणि उज्जैनमध्ये दोन्ही ठिकाणी हे मी वापरून बघितलेलं आहे. खूपच कम्फर्टेबल आहे आणि खूपच सेफ्टी फीचर्समध्ये देखील ॲडव्हान्स आहे. कॉलर नेक जॉईंटपासून ते याच्या संपूर्ण जी आपण चेन पाहू शकतो ही देखील खूप चांगल्या क्वालिटीची आहे. याची ॲडजस्टमेंट देखील खूप चांगल्या क्वालिटीची आहे. साईडला आपल्याला वेस्ट स्ट्रॅप भेटतात, जेणेकरून आपल्याला फिटिंग्स करता येतील. दोन्ही आर्म्समध्ये आपल्याला वेलक्रो फिटिंग भेटते, जेणेकरून हातामध्ये आपल्याला त्याची फिटिंग प्रॉपरली येऊन जाते. आणि इथे हुक अँकरिंगसाठी देखील त्यांनी एक सोय दिलेली आहे. शिलाई संपूर्ण कंपनीची आहे आणि दोन्ही बाजूला याचं जे रेडियम वर्क्स आहेत, व्हाईट अँड रेड पॅटर्न, हा रात्रीच्या वेळेला ग्लो होतो. मीन्स रायडिंग करत असताना जर बाकीचे जे रायडर्स येत आहेत किंवा जे ड्रायव्हर्स आहेत त्यांना आपण रायडिंग करत असताना पूर्णपणे विजिबल होऊ शकतो. आता येऊया त्याच्या प्राइसिंग डिटेल्सकडे. रायनॉक्सचं जे हे स्टार इवोचं जॅकेट आहे हे मी परचेस केलं होतं अप्रॉक्सिमेट 7,500 रुपीजमध्ये. रायनॉक्सच्या ऑफिशियल स्टोअरमध्ये देखील त्याची तेव्हाच प्राईज होती. वर्षभरापूर्वी मी परचेस केलं होतं. आत्ताच्या प्राईस कदाचित व्हॅरी असू शकतात, पण हे ऑफिशियल स्टोअरमधून घेतलेलंच खूप छान असतं. माझं दुसरं गिअर आहे ते म्हणजे माझी रायडिंग पॅन्ट. आणि भरपूर जणं नी प्रोटेक्टर्स, अँकल प्रोटेक्टर्स किंवा हार्ड शूज यांचा वापर करतात रायडिंग करत असताना, पण मी रायडिंग पॅन्ट घेणंच जास्त प्रेफर करतो. कारण याच्यामध्ये तुम्हाला फुल बॉडी प्रोटेक्शन भेटून जातं, इन्क्लुडिंग तुमचे हिप्स, थाईज, अँकल्स, काफ्स आणि लेग आईज. आता याच्यामध्ये एक मेन आहे की
हा वेस्टजवळ तुम्हाला एक पॅच भेटून जातो, ज्याच्यामध्ये अजून एक C1चं प्रोटेक्टर येऊन जातं. हे खूप छान पद्धतीने तुमच्या जॅकेटमध्ये फिटिंग्स केली जाते. याची अरेंजमेंट्स देखील तशी आहे. या साईडला इथे चेन पण आहे, ते तुमच्या जॅकेटसोबत अटॅच होऊन जाते. ती सध्या लावलेली नाही आहे मी, आपल्याकडे परचेस्ड आहे ऑलरेडी. नंतर कमिंग टू द पॉईंट की तुमच्या वेस्ट साईजप्रमाणे ही ऑफलाईन स्टोअरमधून तुम्ही परचेस करू शकता. अगेन याची प्राइसिंग जी आहे ती अप्रॉक्सिमेट 6000 to 7000च्या रेंजमध्ये येऊन जाते. ह्याचे बकल प्रोटेक्टर्स आहेत, बकल सीट्स खूप छान आहेत. ह्याची जी चेन क्वालिटी आहे ती पण सुपर बिल्डची आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जे प्रोटेक्शन आहे एक्स्ट्रा ते देखील इथे अवेलेबल होऊन जातं. सोबतच याच्यामध्ये तुम्हाला लेवल 2चे हिप प्रोटेक्टर्स दोन्ही पण साईडला भेटून जातात, जे तुमच्या हिपला इन केस ऑफ फॉल किंवा ॲक्सिडेंट ह्याच्यामध्ये जास्त प्रोटेक्ट करतात. अगेन ह्याचं मटेरियल देखील खूप जास्त ब्रिदेबल आहे. यामध्ये देखील रेडियम वर्क्स आहेत जे रात्रीच्या टायमाला ग्लो करतात. आणि इथे जो तुमचा नीचा पार्ट आहे हा देखील लेवल 2च्या प्रोटेक्टर्सने पूर्ण गाईड केलेला आहे, सेफ केलेला आहे. इथून समोरून तुम्हाला इथे चेनचा ॲक्सेस असतो. हा चेनचा ॲक्सेस ओपन केल्यानंतर तुम्ही ह्याला ॲडजस्ट किंवा सेटल करू शकतात. दोन्ही पण रायडिंग गिअर्स वॉशेबल आहेत. जर तुम्ही त्यातले प्रोटेक्टर्स काढलात तर तुम्ही ही पूर्ण जो सेट आहे जॅकेट आणि पॅन्ट हे दोन्ही पण वॉश करून आफ्टर यूज करू शकता. आणि खूपच सेफ्टी फीचर्समध्ये यांनी मला खूप साथ दिलेली आहे आणि यांचा रिव्ह्यू देखील खूप छान आहे. आता आपण पाहूयात माझ्या रायनॉक्सच्या पॅन्टसोबत, सेफ्टी पॅन्टसोबत आलेलं एक विंटर लायनर. ह्याची क्वालिटी देखील उत्तम आहे आणि नुसतं झिप अँड लॉक सिस्टमने हे अटॅच होऊन जातं आपल्या रायडिंग पॅन्ट्सला. रायडिंग पॅन्ट्सच्या खाली हे विंटर लायनर विअर करून त्यानंतर मग आपण डायरेक्टली ही पॅन्ट संपूर्ण जी आहे तो सेट आपण वेअर करू शकतो. इन केस ऑफ ज्यावेळेला तुम्ही थंडीच्या प्रदेशामध्ये किंवा नॉर्थ साईडला जेव्हा तुम्ही राईड करता त्यावेळेला हे विंटर लायनर खूप कामाचं येतं. हेच आपलं पॅन्टचं विंटर लायनर आहे. तुम्ही याची साईजप्रमाणे ते व्हॅरी करून देता. तुम्ही फिटिंग्स वगैरे ऑन स्टोअर तुम्ही चेकिंग करू शकता. टॉपला इथे आपलं चेनचं डायरेक्ट अरेंजमेंट आहे फ्लॅपिंगसाठी आणि इथे बॉटमला हे फ्लिप्स दिलेले आहेत जे डायरेक्टली पॅन्टला अटॅच होतात आणि तुम्हाला जास्त हे रिमूव्ह करण्यासाठी किंवा विअर करण्यासाठी जास्त त्रास येत नाही. ओव्हरऑल हा कंप्लीट सेट येतो. पॅन्टसाठीचा विंटर लायनर वेगळा असतो, जॅकेटसाठीचा विंटर लायनर वेगळा असतो, पॅन्टसाठीचं रेन प्रोटेक्टर वेगळं असतं आणि जॅकेटसाठीचं रेन प्रोटेक्टर देखील वेगळं असतं. असे संपूर्ण सेट तुम्ही परचेस करू शकता. हे मला इनबिल्ट पॅन्टसोबतच भेटलं होतं. सो आपली जी पॅन्टची प्राईज आहे समथिंग 6000 or 7000च्या रेंजमध्ये, त्यामध्येच हे मला इनबिल्ट कंपनीकडून भेटलं होतं. जॅकेटमध्ये आपल्याला विंटर लायनर भेटत नाही सध्या, रायनॉक्स कंपनी आपल्याला ते देत नाही सोबतच जॅकेटच्या, ते आपल्याला वेगळी परचेस करावी लागते. आपल्या सर्व रायडर्स किंवा बायकर्स लोकांसाठी सर्वात महत्त्वाचं जे फीचर्स असतं हेड सेफ्टीमध्ये ते म्हणजे आपलं हेल्मेट. आपण विविध पद्धतीचे हेल्मेट सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. विविध चॉईसेसचे, विविध रंगांचे, विविध सेफ्टी फीचर्सचे, विविध मॉडेल्सचे हेल्मेट्स अवेलेबल आहेत. ते आपण इथे परचेस करू शकतो. माझं जे हेल्मेट आहे ते एक्झॉर कंपनीचं वेनमस या सेक्शन मॉडेलमधलं आहे आणि हा स्पेशली कलर मी यासाठी घेतला कारण हा एक तर थोडासा क्लासी लुक भेटतो. वेनमस डिझाईनमध्ये माझं फेवरेट ते क्रीचर देखील आहे आणि ह्या ऑलमोस्ट थोडा बहुत ग्रीन आणि पोपटी कलरमध्ये घेण्याचं याचं मेन रिझन असं आहे की हा कलर नाईटला ग्लो करतो. जर तुम्ही नीट पाहू शकला असाल तर त्याच्यावरती लाईट रिफ्लेक्शन पडल्यानंतर हा ग्लो होतो. ज्यावेळेला आपण नाईट राईड करत असतो त्यावेळेला आपली व्हिजिबिलिटी बाकीच्या ड्रायव्हर्सना किंवा बाकीच्या रायडर्सना होणं खूप जास्त गरजेचं असतं. सोबतच आपले जे गिअर्स आहेत त्याच्यामध्ये देखील रेडियम वर्क्स आणि हेल्मेटवरती देखील रेडियम वर्क्स असणं खूप जास्त गरजेचं आहे, जेणेकरून आपण मागच्या ड्रायव्हर्सना किंवा समोरच्या रायडर्सना आपण व्हिजिबल असावं. ह्याची जी समोरची शील्ड आहे, विंडशिल्ड आहे, ही अतिशय चांगल्या क्वालिटीची आहे. दोन्ही देखील लाँग राईड्सच्या वेळेला आपण ह्याला यूज केलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला एक अँटी फॉग शील्ड देखील भेटते, म्हणजे काच बंद केल्याच्यानंतर आपला जो उच्छ्वास असतो ज्याच्यामुळे आपल्याला ब्रीद आऊट आपण ज्याला म्हणतो, तर त्या ब्रीद आऊटमुळे जो येणारा गरम हवा असते ती ह्या काचेवरती थांबत नाही आणि आपल्याला समोरचं जे व्हिज्युअल्स आहेत ते अगदी क्लिअर राहतं. ह्याच्यामध्ये समोरच्या साईडला आपण वेंट्स देखील पाहू शकतो. वेंट्समुळे जे आहे की आतमध्ये व्हेंटिलेशन चांगलं राहून जातं आणि समोरच हे आपल्याला इथे नोज प्रोटेक्टर आहे. या साईडला खालून आपल्याला
सेफ्टी फीचर्समध्ये एक चिन प्रोटेक्टर देखील भेटून जातं आणि चिन प्रोटेक्टरमुळे भरपूर वेळेला रेकॉर्डिंग करत असताना बायकर्स लोकांसाठी आपल्या इथून हवा आतमध्ये जात नाही, त्यामुळे माईकचा कधी प्रॉब्लेम येत नाही. सोबतच आपल्याला इथे दोन्ही बाजूला चिन प्रोटेक्टर्स देखील आहेत. चिन आणि चिक्स प्रोटेक्टरमुळे आपल्याला दोन्ही बाजूला किंवा संपूर्ण हेडला ते प्रॉपरली फिट होऊन जातं. कुठल्याही हेल्मेट परचेस करत असताना तुम्ही ते ऑफलाईन परचेस करा, जेणेकरून त्याची जी फिटिंग्स आहे ती तुम्हाला प्रॉपरली पाहता येईल, टेस्ट करता येईल आणि त्याच्यानुसार तुमचं कम्फर्ट राहील. बॅक साईडला देखील इथे चांगले प्रोटेक्टर्स आहेत. इथून आपल्याला एक फ्लेंज आहे जी एक चांगला ॲडव्हान्स असा लुक आपल्या हेल्मेटला देऊन देते. आणि आता कमिंग बॅक टू पॉईंट्स की आपण याच्या हेल्मेटचे जे डिटेल्स आहेत ते आपण व्हेरीफाय करूयात. वेनमस मॉडेलचं आहे. एक्झॉर ही मेन कंपनी आहे जी हेल्मेट्सचं सगळं हे प्रोटेक्शन करते. ॲपेक्स एक्झॉर हेल्मेट्स हा त्याचा मेन ब्रँड आहे आणि डॉट सर्टिफाईड आहे. डॉट ही अशी कंपनी आहे जी हेल्मेट संदर्भातले जेवढे पण हेड सेफ्टी रिगार्डिंग इश्यूज आहेत त्यांच्यासोबत डील करते आणि संपूर्ण वर्ल्ड वाईड ही डॉट कंपनी सर्टिफाईड आहे. मग त्यामुळे असं हेल्मेटला आपल्याला एक टॅग भेटून जातो. EC प्रोटेक्शन देखील आहे. सोबतच आपल्याला ह्याचं जे नेट वेट आहे ते देखील इथे पाहण्यात येतं की हे 1600 ग्रॅमचं आहे, म्हणजे 1.6 kgचा हा संपूर्ण हेल्मेट आहे. म्हणजे असं देखील नको व्हायला की तुम्ही डोक्यावर हेल्मेट घातलं आणि ते खूप जास्त हेवी होईल, जे त्याच्यामुळे आपल्याला रायडिंग्समध्ये प्रॉब्लेम येतो. आणि ही गोष्ट नक्की चेक करा. फायनल QC1 पास्ट हे QCचे जे टेस्ट आहेत त्या 1, 2, 3, 4, 5पर्यंत आपल्याला पाहायला भेटतात आणि QC1 ही सर्वात हार्डेस्टवाली, सर्वात टफेस्टवाली टेस्ट आहे हेल्मेट प्रोटेक्शनसाठी. सो फायनल QC1 पास्टवालेच हेल्मेट तुम्ही परचेस करा असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. आणि कमिंग बॅक टू द पॉईंट, इथे IS 4151 म्हणजे आपले जे इंडियन स्टँडर्ड्स आहेत हेल्मेट सेफ्टी संदर्भातले 4151 त्याच्या अंडर सेक्शन आहे. ISIमधून यांची कंप्लीट जी हेल्मेटची आहे ती टेस्टिंग झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला खाली लिहिलेलंही देखील आहे की 2 व्हीलर हेल्मेट म्हणजे 2 चाकी गाड्यांसाठी फक्त हेल्मेट आहे. जे आपले फॉर्म्युला 1 रेसिंग कार्स असतात त्याच्यासाठीचे हेल्मेट येतात ते वेगळे असतात. बायसिकलसाठी जे आपले हेल्मेट्स असतात ते वेगळे असतात. पण 2 व्हीलर हेल्मेट्स हे आपल्याला घ्यायचे आहेत, ही गोष्टीचं लक्षात ठेवा तुम्ही. आता समोर आपण फीचर जे आहेत हे तर विंडशिल्ड आपण नॉर्मली पाहिलेलीच आहे. ह्याच्यासोबतच आपल्याला एक सनशिल्ड प्रोटेक्शन देखील भेटतं. सनशिल्ड प्रोटेक्टरमध्ये काय होतं, या साईडून येते एक छोटीशी क्लिपची अरेंजमेंट्स आहे. ही केल्यानंतर आपण ही सनशिल्ड वर किंवा खाली येते. आता त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपल्याला समोरून जेव्हा जास्त ऊन किंवा सूर्याचा प्रकाश आपल्या समोरच्या इंडिकेटर्सवरती पडून जेव्हा डायरेक्ट रिफ्लेक्ट होतो त्यावेळेला आपण ही शील्ड जी आहे ती खाली करू शकतो, जेणेकरून आपल्याला समोरचे व्हिज्युअल जे आहेत ते अतिशय क्लिअर दिसतील आणि रायडिंगमध्ये त्या गोष्टीचा आपल्याला त्रास होणार नाही. कमिंग बॅक टू द प्राईस डिटेल्स, हे एक्झॉर कंपनीचं वेनॉमस हेल्मेट आहे जे मी 4500 रुपीजला परचेस केलं होतं. ह्याच्यासोबतच आपल्याला आपले जे रायडिंग जॅकेट्स आहेत, रायडिंग पॅन्ट्स आहे आणि हेल्मेट्स आहे हे एकत्रच मी परचेस केलं होतं. ह्याच्यासोबत आपल्याला कंपनी सर्टिफाईड असे आपल्याला कुपन्स भेटतात किंवा आपल्याला बारकोड भेटतात. जर ते तुम्ही स्कॅन केलात तर त्याच्यावरती तुमचं जे इन्शुरन्स क्लेम आहे ते आपण करू शकतो. हेल्मेटसाठीचं वेगळं इन्शुरन्स क्लेम आहे. इन केस ऑफ ॲक्सिडेंट तुम्हाला ते इन्शुरन्स देखील भेटतं. रायडिंग जॅकेट्स, रायडिंग गिअर्स, रायडिंग पॅन्टसोबत देखील, रायडिंग बूटसोबत तो देखील तुम्हाला एक स्कॅनर भेटतो. जर तुम्ही तुमच्या ऑफिशियल साईटवर जाऊन त्याचं क्लेम केलात तर तुम्हाला इन केस ऑफ फॉल किंवा ॲक्सिडेंट याच्यामध्ये ते लोन अमाऊंट पास होऊन जाते ॲक्सिडेंटसाठीचे. सो तुर्तास आपण एवढ्याच गोष्टींवरती सध्या फोकस करूयात. या साईडला अपसाईडला देखील व्हेंटिलेशन स्पॉट्स आहेत. खाली एक चिनला आहे आणि वरच्या साईडला इथे 2 हेडच्या साईडला आहे जे एक्झॉस्ट बाहेर करण्यासाठी मदत करतात. पेगासिस मॉडिफिकेशनच्या व्हिडिओच्या वेळेला मी जे सांगितलं होतं की माझ्याकडे जे सॅडल बॅग्स आहेत त्याचा मी व्हिडिओ लवकरच अपलोड करेन. सो आता ती वेळ आलेली आहे. माझ्याकडे आहेत रायनॉक्सचे ड्राय स्टॅक ॲडिशन 2 सॅडल बॅग्स. यांची कंप्लीट जी कॅपॅसिटी आहे ही 35 लिटर्सची आहे. ओरिजिनल कंपनी देखील साईटवरून तुम्ही हे परचेस करू शकता किंवा ऑफलाईन स्टोर्समध्ये देखील हे अवेलेबल आहेत. हे ऑलमोस्ट मला 7000 रुपीज जोडीमध्ये भेटलं होतं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाहू शकतो की ठिकठिकाणी हे असे फ्लॅप्स दिलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही भरपूर सारं रायडिंगच्या दरम्यान जे काही तुमचं छोटे मोठं सामान आहेत किंवा क्लिप्स आहेत या तुम्ही अटॅच करू शकता. संपूर्ण बाईकवरती जेव्हा याचा आपण
फिक्सिंग करतो त्यावेळेला फिक्सिंगसाठी हे वेल्को क्रॅप्स दिलेले आहेत. दोन्ही बाजूला सीटच्या दोन्ही बाजूला सिमेट्री बॅलन्स करत असताना सीटच्या दोन्ही बाजूला तुम्हाला बॅग्स ठेवायच्या आहेत. वेल्क्रो अटॅच करून त्याच्यावरती अरेंजमेंट आहेत. याचा देखील व्हिडिओ आपण नंतर गाडीवरती फुल लोडेड जो आपण व्हिडिओ बनवू त्यावेळेला तुम्हाला सांगेनच की हे कसे लावायचे आहेत. त्यानंतर दोन्ही साईडला इथे लॉकिंग अरेंजमेंट्स आहेत. आपल्याला डी लॉक सिस्टम इथे भेटला जातो. जे डी लॉक सिस्टम दोन्ही साईडून गाडीच्या हेडलाईटच्या इथून आपल्याला इथे लॉक करता येतो. अगेन कमिंग बॅक टू द पॉईंट की ह्याची जी कॅपॅसिटी आहे ती आपण आतून पाहू शकतो. इथे दोन्ही पण ग्रॅब रेल्स आपल्याला दिलेले आहेत जे आपल्याला पूर्ण लोड केल्यानंतर सामान उचलण्यासाठी खूप छान मदत करतात. दोन्ही साईडला इथे क्लिप्स दिलेल्या आहेत ज्या फिक्स अरेंजमेंटमध्ये इथे राहतात. आणि इथे आतमध्ये हा जो मटेरियल आहे हा अगेन रेन प्रूफ आहे. वॉटरप्रूफ असा मटेरियल त्यांनी इनरमध्ये दिलेला आहे. एक्सटर्नल साईडला ह्याचे कवर्स देखील येतात जे बॅगवरती आपण लावू शकतो रेनी सीझर किंवा रेनी राईड्समध्ये. ह्याच्यामध्ये जी आतमध्ये आपण कॅपॅसिटी आहे ती पाहू शकतो. ऑलमोस्ट ही 35 लिटर्सची अशी कॅपॅसिटी आहे. माझा हात त्याच्यामध्ये कंप्लीट राहतो आहे. एका माणसाचं ॲटलिस्ट 5 ते 6 दिवसांचं सामान सर्व इक्विपमेंटसोबत सर्व म्हणजे जसं आपले रेग्युलर हे असतात गारमेंट्स असतात, टॉवेल्स असतात, कपडे असतात, रायडिंगचे एक्स्ट्रा काही इक्विपमेंट्स असतील तर ते सर्व दोन्ही पण बॅग्समध्ये आरामात राहतात. त्याच्या पण फिक्सिंग असते. वेल्क्रोवाली ही फिक्सिंग झाल्याच्यानंतर ह्याला आपण 2 साईडून पॅक करून ह्या क्लिप्सद्वारे आपण एकमेकांना जॉईंट करू शकतो. आणि त्यानंतर हा फ्लॅप आपल्याला बंद करायचा असतो. जस्ट पुट ऑन द क्लिप्स अँड यू आर रेडी टू गो. ह्याचा जो डिटेल गाडीवरती याची फिक्सिंग कशी होते दोन्ही पण बॅग्सची हा व्हिडिओ मी लवकरच पुट ऑन करत आहोत. सो त्यासाठी स्टे ट्यून राहा. दोन्ही साईडला याच्या एक्स्ट्रा आपल्याला पाउचेस पण भेटतात. पाणी किंवा छोटेसं जे काही गॅजेट्स आहेत ते आपण दोन्ही बाजूला पण याच्या ठेवू शकतो. आणि तुर्तास एवढंच आजच्या सेफ्टी राईड गिअर्स आणि आपल्या सॅडल बॅग्स ह्या संदर्भातला संपूर्ण कंप्लीट व्हिडिओ होता. महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि असं म्हणतच आपण हा व्लॉग इथेच संपूया. जय शिवराय मित्रांनो, धन्यवाद.